प्रियांनो, या स्तुती आराधनेची वेळ आहे. तर आपण सर्वजण मिळून आपल्या जिवंत परमेश्वराची स्तुती आराधना करूया. धन्यवाद प्रभू. तुझे आभार मानतो माझ्या राजा. तू महान आहेस परमेश्वर. तू धन्यवादी तुझा परमेश्वर. आम्ही सर्व तुझी आराधना करतो. तुझं प्रेम परमेश्वर विशाल असं प्रेम आहे. व धन्यवाद ईश्वर राजा. तुझ्यासारखं खरंच कोणी नाही माझ्या राजा. माझ्या प्रियांनो, आपण सर्वजण आपले हात उंच करून त्याची आराधना करूया. धन्यवाद ईश्वर. Thank you, Father. We worship you, Lord God. धन्यवाद तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। धन्यवाद ईश्वर बाबा. खरोखर तू महान अद्भुत परमेश्वर आहे. तुझं प्रेम परमेश्वर खोलवर आहे माझ्या राजा. अगापे प्रेम तू आमच्यावरती करतोस. तुला धन्यवाद देतो. धन्यवाद ईश्वर. गहराई मेरे सागर की, ऊंचाई मेरे आसमां की। गहराई मेरे सागर की, ऊंचाई मेरे आसमां की। पर कोई ना बना पाएगा गहराई तेरे प्यार की। पर कोई ना बना पाएगा गहराई तेरे प्यार की। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। धन्यवाद ईश्वर. अद्भुत अद्भुत परमेश्वर आहेस. तुझ्यासारखं कोणी नाही माझ्या राजा. ओरी खरा वशन बरा बाबा. ओरी खरी वश खान तिने बरी बाबा. धन्यवाद ईश्वर. परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया। परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया। प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया। प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते
तुझे आभार मानतो Thank you, परमेश्वर. Jesus. Thank होय you, बाप्पा, Lord. तुझ्या आगापे प्रेमासाठी तुला Thank you, Lord. धन्यवाद Thank देतो. you, Jesus. तू महान आणि तू जिवंत Yes, परमेश्वर thank आहे. you, Master. आम्ही परमेश्वर सर्वांनी मिळून केलेली सर्व स्तुती आराधनेचं योगदान तुला अर्पण करतो. Yes, याचा Master. स्वीकार तू कर परमेश्वर. Yes, Lord. हो धन्यवाद येशू. Thank तू you, पुढच्या Jesus. संपूर्ण वेळ काळ तुझ्या हाती सोपवू. Yes, ही Master. सर्व प्रार्थना विनंती येशूच्याच नावात मागतो म्हणून ऐकू द्या. Amen. प्रेज लॉर्ड प्रियांनो, या ही साक्षींची वेळ आहे. आज हिंजवडी या भागातील सिस्टर मनोरमा पवार आपण यांची साक्ष ऐकूया. देवाला धन्यवाद देते. जसं आम्ही गावाकडे गेलो होतो लग्नाला, देवाला धन्यवाद की सगळं लग्न चांगलं झालं म्हणून देवाला धन्यवाद देते. आमचं जाणं येणं पण आशीर्वादित केलं म्हणून देवाला धन्यवाद देते. आणि जसं 10-12 दिवस होतो आम्ही प्रार्थनात खूप कमी पडलं. प्रार्थनाला वेळच नाही मिळत होता आणि प्रार्थना केलंच नाही 10-12 दिवस. म्हणून देवाला धन्यवाद देते की असं सैतानाने कार्य केलं ना की घरी आल्यानंतर आम्ही कसं चिडचिडपणा कसं तरी वाटत होतं. मलाच कळत नव्हतं असं का आम्ही वागत होते म्हणून. तरी पण देवाने सांभाळलं आणि ज्या वहिनीने भांडे पण दिले होते मी ते भांडे पण फेकले, लक्ष्मीच्या अंगावर फेकले रागाने. आणि मलाच माहित नाही की कसलं राग येत होता, पण ते पण वहिनीने सांभाळून घेतला. मी वहिनीची माफी मागितली आणि लक्ष्मीची पण माफी मागितली, कारण की माझी चुकी होती म्हणून मी कबूल केली. जसं पास्टर वचन सांगते ना तसं वचनद्वारे तुम्ही चूक केली तर माफी मागा, तसं आम्ही माफी मागितली आणि सगळं व्यवस्थित केलं देवाने. आणि जसं मी मग प्रार्थना करत बसले होते 8 दिवस एकटीच प्रार्थना करत बसले होते मी. आणि मला कळतच नव्हतं मी प्रार्थना करते का काय करते म्हणून. तरी पण देवाने सांभाळलं. मग त्यानंतर अजून काय आलं का मनात, अजून शनिवारचं प्रार्थनाला मग मी म्हटले वहिनीला बी बोलव प्रार्थनाला. तेव्हापासून देवाने आम्हाला शनिवारपासून एकत्र केलं. सुंदरचं वचन ब्रदरनी सांगितलं, ते पण वचन माझ्यासाठीच होता. आणि अजून रविवारचं पण प्रार्थना पास्टरनी सांगितलं, ते पण माझ्यासाठी होता. 2 आठवडे तर मला प्रार्थना कोणतंच नाही कळालं. ब्रदरांनी पण सांगितलेलं कळालं नाही शनिवारचं, आणि पास्टरनं पण सांगितलेलं 2 शुक्रवार आणि रविवारचं प्रार्थना मला कळालं नाही, कारण की सैतानी एवढा हल्ला केले होते. पण देवाने मला त्याच्यातून पण बाहेर काढलं म्हणून सगळं धन्यवाद देवाला देते. अजून मला रविवारी मग प्रार्थना संपलं, इतकं झोप येत होतं. प्रार्थना आम्ही 6 ते 7 प्रार्थना करत होतो. मग खूप झोप येत होतं, डुलक्या घेत तरी पण मी प्रार्थना केली. मग दुसऱ्या दिवशी माझा रोबत प्रार्थना असते, त्या प्रार्थनात म्हणजे सगळंच मोकळंच केलं सकाळपर्यंत. तर जसं प्रार्थनात आम्ही चालवलं, आता 1.5 महिना होते, जसं वाढत गेलं सगळं सैतान हारून गेला. सगळं हारून गेला आणि प्रार्थनात वाढलं. सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या. आता आम्ही 3 टाइम सगळं कुटुंब मिळून प्रार्थना करतो. सगळे आनंदित आहे, सगळं चांगलं आहे. लॉर्ड प्रियांनो, आता आपण त्यांची किती सुंदर अद्भुत साक्ष ऐकली की ज्यावेळेस ते देवाच्या सानिध्यातून बाहेर गेले तर त्यांच्या जीवनामध्ये किती त्यांची चिडचिड वाढली. पण ते म्हणाले की प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक रविवारी जसं पास्टर वचन सांगायचे ते मी ऐकत गेले. परमेश्वर माझ्याशी बोलत गेला, मला प्रत्येक शब्द ना शब्द आठवत गेला आणि मी त्या वातावरणातून बाहेर निघाले. देवबापाने मला स्पर्श केला, आशीर्वादित केला आणि पुन्हा त्याच्या कळपामध्ये त्याच्या सानिध्यामध्ये घेऊन आला पश्चाताप हृदयाने. म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतो. खरोखर परमेश्वर अद्भुत आहे. आपण सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देऊया. प्रेज लॉर्ड प्रियांनो, या ही वचनाची वेळ आहे. आपण सर्वजण आपले रेव्हरन्स पास्टर लिनर त्यांचं स्वागत करूयात आणि आपण देवाच्या वचनाकडे बोलूया. Praise the Lord. प्रभूची स्तुती Once असो. again, I greet you all in the matchless name of our Lord Jesus Christ. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपला अतुलनीय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत करतो. And I believe, my dear people, you all are doing well by the grace of the Lord Jesus Christ. आणि मी विश्वास बाळगतो की तुम्ही सर्वजण ख्रिस्तामध्ये फार चांगले करत आहात. Amen? आमेन. You are doing well, my dear people. तुम्ही सर्व चांगले आहात. Amen? आमेन. Because when God's grace is there, surely we are in His grace and we have to do well because His mercy endures forever and ever. कारण ज्यावेळेस त्याची कृपा आपल्यावरती आहे तर आपण नेहमी नक्की चांगलेच असणार आहात. कारण त्याची जी दया आहे ती सनातन, त्याची कृपा सनातन. Praise the Lord. So we all just close our eyes and look to God, my dear people. तर आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे पाहूया. Gracious, loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय Once पित्या, again, this Sunday, Lord, the first week
of this September, Father, we all come before your throne of grace, O Master. परत एकदा परमेश्वराचे सप्टेंबर महिन्यातल्या पहिल्या रविवारी आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या आसनासमोर Lord, येतो. Day by day, week after week, month after month, Lord, your grace, your showering, that we could see every month, O Master. परमेश्वर प्रत्येक दिवशी प्रत्येक महिना परमेश्वर प्रत्येक क्षणाला बाप्पा तू तुझी कृपा आमच्यावरती तू वर्षाव करते त्यामध्ये दिसत आहे Lord, परमेश्वर. Father, we thank you परमेश्वर पिता आमचे आभार मानतो. for this new month, O Master. या नवीन महिन्यासाठी तुझे आम्ही आभार मानतो. Lord, what you have kept for this new month for all of them, Lord, you reveal them and you bless them, O Father. प्रभू या नवीन महिन्यामध्ये तू प्रत्येकासाठी जे काही ठेवलेलं आहे ते त्यांना प्रगट कर आणि तू त्यांना And आशीर्वाद Lord, I दे. pray, Father, प्रभू मी प्रार्थना speak करतो to all of us. प्रत्येकाशी तू बोल. Speak to each and every one, every members who's watching this message, O Lord. Let everyone you touch them and you heal them and deliver them, O Father. प्रभू परमेश्वर जे प्रत्येक जण बाप्पा ते पाहत आहे त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर त्यांना आरोग्य दे सुटका दे तू मोकळीक दे प्रभूजी. Thank you, Master. धन्यवाद प्रभूजी. Reveal what you have done, O Master. प्रभू तू जे केले ते त्यांना प्रगट कर. Thank you, Father. धन्यवाद. Give Holy Spirit, help them to understand. प्रिय पवित्र आत्मा त्यांना मदत कर समजून घेण्यासाठी. Bless all the pastors, the evangelists, apostles, teachers, bishops, the wife, the children, everyone. We bless them in the name of Jesus. सर्व पाळक याजक शिक्षक सुवार्तिक संदेष्टे बिशप त्यांची पत्नी प्रत्येकाला तू आशीर्वादित कर येशूच्याच Psalms नावात. 122:6. Let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्रसहित 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव In यरूशलेमेत असू. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. I'm really happy, my dear people, to once again this Sunday to come and to share the word of God. मी खरोखर आनंदी आहे माझ्या प्रियानं पुन्हा एकदा आजच्या रविवारी येऊन मी देवाचा शब्द तुम्हाला सांगत आहे. Amen. Every week when I come, it's a great excitement to come and to preach the God's word to you all, my dear people. आणि म्हणून प्रत्येक आठवड्याला येऊन देवाचा शब्द गाजवणे फार मोठा आनंद आहे. What fellowship you want there? मग आपल्याला दुसरी कोणती The greatest सहभागिता fellowship is in the word of God, and when we preach the word of God, that is a fellowship is in the Lord, my dear people. आणि सर्वात मोठी सहभागिता म्हणजे ज्यास आपण देवाच्या वचनामध्ये येतो तीच आपली सर्वात मोठी Amen. So सहभागिता. today's subject is very important subject, my dear people. म्हणून आजचा जो विषय आहे ते फार Yes, महत्त्वाचा every विषय आहे. topic is important, every subject. Yes, every day is an important day. So once again, it's important for all of us to we need to the importance of the message, my dear people. होय माझ्या प्रियानं प्रत्येक विषय हा महत्त्वाचाच आहे प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा आहे पण आज देखील आपल्याला एक महत्त्वाचा संदेश घेऊन मी आलो Amen. आहे. But I want to encourage you, my dear people. As I said, this is important. Why is important? Because all we are heading itself. My heading itself says done. Amen. All done, my dear people. तर माझ्या प्रियानं जसं मी आज तर तुम्हाला म्हणलं आजचा संदेश का महत्त्वाचा आहे कारण जे शीर्षक आहे त्याच ठिकाणी लिहिलेलं आहे की सर्व केले. Amen. That when they give to the heading, that means everything is done, my dear people. म्हणजे सर्व काही पूर्ण झालेलं आहे. Amen. I told you last week. I speak about that Jesus paid it all, my dear people. जसं मी तुम्हाला गेल्या आठवड्यात बोललो होतो की या रविवारी मी तुम्हाला शिकवणार की येशूने सर्वस्वचे मोल दिलेले Amen. So आहे. again, once as a Christian, my dear people, as we have come as a believer, once again we'll all learn about what Jesus paid it all for us, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रिय आपण पुन्हा एकदा एक ख्रिस्ती या नात्याने विश्वासाने नात्याने पाहणार आहोत की येशूने आपल्यासाठी काय मोल दिलेलं Amen. आहे. We'd say yes, paid it all. It means done. Amen. Hallelujah. म्हणजे सर्वस्वाचे मोल दिले याचा अर्थ काय की सर्व पूर्ण केले. Amen. All done means what? सर्व पूर्ण केले म्हणजे काय Nothing is left, my dear people. म्हणजे काहीच बारीक म्हणजे काहीच Amen. ठेवलेलं नाही. You know, worldly people like in Hindi says, "Adhura काम नहीं है, है ना? पूरा काम किया." Amen. जसं आपण हिंदीमध्ये पण एक असं बोलणं आहे की त्या ठिकाणी म्हणतात की असं अर्धवट काम नाही तर पूर्ण करणं आहे. लोक म्हणतात अर्धवट काम करून याला. नाही प्रभू येशू अर्धवट काम नाही केला. Amen. He done it all. That is said, all done, my dear people. आणि Hallelujah. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की पूर्ण केलंय म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने अर्धवट काहीच काम नाही केलं पूर्ण केलं. Amen. Nothing left to be completed. म्हणजे काहीही पूर्ण करण्याचं काहीतरी सोडलंच नाही सर्व पूर्ण Wow. केलं. Everything, my dear people. What a interesting, my dear people. Yes, in the world, if you see everyone, my dear people, every work is incomplete. But only if you see the Lord Jesus Christ, my dear people, what He has done on the cross of Calvary, my dear people, 2020 years back, it was completely, fully for us, for the world, my dear people. तर माझ्या प्रियानं जसं आपण पाहतो की जगामध्ये प्रत्येक जण जे काही काम आहे प्रत्येक जण अर्धवट असतं पण आपण प्रभू येशू ख्रिस्ताला जर पाहिलं 2000 वर्षाचा अगोदर येशू येऊन गेला पण त्याने सर्व काम पूर्ण केलं. 2020 years back. 2020 वर्षा अगोदर येशू ख्रिस्त येऊन Amen. He has done everything on the cross of Calvary, my dear त्याने people. काल्वरीच्या वधस्तंभावरती सर्व पूर्ण केलं. Amen. In Romans 6:23 says, "For the wages of the sin is death, but the free gift of
Christ is the eternal life in Christ Jesus. Hallelujah. आणि रोमकरास पत्र 6:23 सांगत आहे माझ्या प्रियांनो की त्या ठिकाणी कारण पापाचे वेतन मरण आहे पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. Amen. That means wages of the sin is death, but it's a free gift of God. Hallelujah. म्हणजे त्या ठिकाणी काय सांगितलं की पापाचे वेतन काय आहे मरण आहे पण देवाने प्रत्येकाला स्वइच्छा दिलेली Amen. आहे. But the free gift is of God is an eternal life in Christ Jesus. पण त्या ठिकाणी जे त्याचं कृपादान आहे ते म्हणजे काय की ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन. Amen. That means, my dear people, why it is said, amen, why here clearly mentioned, my dear people, in this verse that only eternal life it is. That means Jesus not done any 25%, 50%, 75%, but 100% he has completed on the cross of Calvary, my dear people. तर या ठिकाणी असं प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वचनातून काय सांगत आहे की येशूने 25%, 50%, 75% काम नाही केलं पण पूर्ण 100% वधस्तंभावरती पूर्ण काम केलं Amen. आहे. There's a beautiful song when I got this message, my dear people. I was hearing and worshiping this, worshiping that time. The God message I got, my dear people. म्हणजे ज्यावेळेस मी हे वचन तयार करत होतो त्यावेळेस मला एक सुंदर असं वचन गीत मिळालं ज्याचं मी मनन करत When I होतो was worshiping, my dear ज्यावेळेस मी people. आराधना करत That असताना time I got this message. त्यावेळेस मला हा संदेश मिळाला Amen. That time I got the message. I will make this message on Jesus paid it all, my dear people. आणि त्यावेळेस मला हा संदेश मिळाला की येशूने सर्वस्वाचे मोल दिले Amen. आहे. The song has a very beautiful. I'll just explain. I cannot sing because that in a high pitch. I just explain what that song says, my dear people. तर मी ते गीत तर गात नाहीये कारण ते फार उंच पातळीवरती आहे पण मी तुम्हाला ते स्पष्ट And it's करून an ते English गीत song, काय my dear म्हणाले people. इंग्लिश गीत आहे. Amen. And it says, I hear the Savior says, the strength indeed is small. आणि त्या ठिकाणी सांगितलंय की माझे जो तारणार आहे मी त्याचं ऐकत आहे कारण तो Strength is indeed is small. कारण त्याची जी ताकद आहे ती आहे. Amen. Child has weakness. जसे लहान बाळ जे आहे ते अशक्त असतं. Watch and pray. जागृत राहून प्रार्थना Find करा. in me thin and all, he says. माझ्यामध्ये तुम्ही सर्व गोष्टी पाहतात. Amen. Lord, now I find the power and in thy alone. आणि आता हो प्रभू आता मी एकट्यामध्ये मला त्याचं सामर्थ्य प्राप्त झाले Can change the leper's spot, he says. की जो कुष्ठरोग्याला तो बरं करू शकतो And melt as a heart as stone, the song says. आणि जे दगडी हृदय सुद्धा ते मऊ करू शकतो. Amen. And the further he says, and when before the throne I stand in him complete, he says. आणि सांगत आहे की ज्यावेळेस मी त्या आसनासमोर उभे राहतो त्यावेळेस ते सर्व पूर्ण Me होतं. complete I. Amen. मी पूर्ण आहे. Why? Because this song says, Jesus died for my soul, to save my lips shall still repeat, it says. आणि काय सांगत आहे की कारण हे गीत काय म्हणत आहे की येशूने माझ्यासाठी ते सर्व मोल दिलेले आहे जेणेकरून मी ते सर्व बोलू शकतो. Jesus paid it all, him that I owe. Hallelujah. म्हणजे येशूने सर्वस्वाचे मोल दिलेले आहे, त्याच्यामुळे मी आहे. मी ओ म्हणजे तुला उसने द्यायचंय. हो. अच्छा उसनं देत आहे. Amen. Jesus paid it all to him that I owe. है ना, मी कर्जदार आहे. Amen. That is I owe, he says. म्हणजे काय म्हणते येशूने सर्वस्वाचं माझं मोल दिलेलं आहे म्हणून मी त्याचा उसने आहे, उसने दिला आहे मला, मी कर्जदार आहे. Amen. My sin has left as a crimson stain, he said. सांगितले की माझे जे पाप आहे ते सर्व आता Crimson stain म्हणजे just read it. Psalms 1:18. स्तोत्र Sorry, Isaiah 1:18. स्तोत्र सॉरी यशहा 1:18 आपण वाचूयात. परमेश्वर म्हणतो चला या आपण बुद्धिवाद करू, तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी Crimson होते. म्हणजे ते लाखेसारखे. आणि किरमिजीसारखी तांबडी. Amen. Had left us crimson stain, he says. काय सांगितले लाखेसारखी लाल असली तरीही But you washed white as snow. पण Hallelujah. त्याने बर्फासारखी पांढरी शुभ्र केली. Oh, praise the Lord, one who has paid my debt, he says. आणि देवाची स्तुती असो की ज्याने माझे सर्व म्हणजे त्याने मोल दिलेलं आहे. Amen. Who has paid my debt, he says. ज्याने माझे त्या मरणाचे मोल And दिले raised आहे the life up from the dead. Hallelujah. आणि मला त्या मरणातून त्याने जिवंत असं उभं That's केलं. the song says. If you want to hear, you can see the song. It's English songs, very beautiful, very anointed songs. And I could hear in the touch side, and I could want to give that message on that you for all my dear people. तर माझ्या प्रिय ते गीत फार सुंदर, तुम्हाला जर ऐकायचं असेल तर तुम्ही ते पाहू शकता, ऐकू शकता कारण ते गीत इतकं सुंदर सांगते आपल्याला येशूबद्दल. Amen. That's why in Isaiah 1:18 says, "Come, let us reason together." Amen. Says the Lord, though your sins, that means we are sin are scarlet, and they are white as snow. Amen. They shall be white as snow, though they are red like crimson, they shall become like wool. Hallelujah. आणि त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की यशया 1:18 मध्ये
परमेश्वर म्हणतो चला या आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. ती किरमिजी सारखी तांबडी असली तरी लोकरी सारखी निघतील. Yes. Who can do it this? हे कोण करू शकतं? Who can make us white as snow, my dear people? आपल्याला बर्फासारखं पांढरं शुभ्र कोण करू शकतं? Amen. They shall become like wool, my dear people. कोण आपल्याला त्या लोकरीसारखं बनवू Yes, शकतं? our sins were like a red, like crimson, my dear people. कोण माझ्या प्रियानं आपलं जे पाप आहे ते किरमिजी प्रमाणे Amen. होते. Like a sin, like a scarlet, my dear people. आपले जे पाप आहे ते लाखेसारखे होते. Amen. Who can wash away? Who can give us new life, my dear people? कोण आपल्या पापानं धुवू शकत होतं आणि कोण आपल्याला नवीन जीवन देऊ शकत होतं? Amen. Are we as able to do ourselves, my dear people? आपल्यामध्ये स्वतःची कुवत होती का आपण स्वतःला आपल्या No, my पापाचं dear धुवू people, शकत we होतो? cannot wash ourselves. नाही माझ्या प्रियानं आपण स्वतःला आपण आपले पाप धुवू Yes, शकत even the नाही. blood cancer, if you have anybody suffering, he needs that the blood has to be changed, my dear people. The blood has to change every regular time, my dear people. जर कोणाच्या रक्तामध्ये पण काही दोष असेल तर त्यांना देखील ते रक्त नेहमी बदलावं लागतं माझ्या प्रिया. Amen. Still, my dear people, one at a time now. But we see that Lord Jesus Christ, what did He has done on the cross of Calvary, my dear people. We were sinner. We were like a wages of a sin was death, my dear people. Who can remove from the death into the life? That Jesus paid it all on the cross, my dear people. पण माझ्या प्रियानं आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की पापाचे वेतन मरण आहे, पण येशू ख्रिस्ताने त्या काल्वरीच्या वधस्तंभात ते सर्वस्वाचं मोल देऊन त्याने आपल्याला सार्वकालिक Yes, जीवन if I दिले. say Jesus paid all, my dear people, but song says Jesus paid it all, that Him I owe, He says. म्हणजे त्या ठिकाणी जसं एक गीत काय सांगते की हो प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वस्वाचं मोल दिलेलं आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी त्याचा कर्जदार झालेलो आहे. Yes. So we are no more ourselves, we are the God's people, my dear people. तर म्हणून माझ्या प्रियानं आपण स्वतःच्या मालकी हक्काचे नाही तर आपण देवाचे See, लोक the आहोत. Bible says when you read in the Psalms verse 51, one chapter, David speaks about prayer of repentance, my dear people. जर आपण स्वतः 51 अध्याय जर वाचला तर त्या ठिकाणी दावीद राजाने पश्चातापाची प्रार्थना Amen. केली. Bible says when King David sinned, that was the prophet Nathan, when him after, and he had gone, when David has gone to the Bathsheba, my dear people. आणि बायबल सांगतो त्या ठिकाणी दाविदाचे म्हणजे ज्या बत्शेबेस तो गेला होता त्या ठिकाणी नाथान संदेष्टाकडे आला. Amen. And the King David realized that what he has done, the mistake, my dear people. आणि त्या ठिकाणी दावीद राजाला समजलं की त्याने काय चूक That he केली, has sinned, my dear people. त्याने काय पाप केले. Amen. That the prophet, the Nathan, was revealed. He revealed, yes, you did this, and immediately we could see the prayer of repentance was made by the King David. Hallelujah. नाथान संदेश त्याला सांगू लागला की तू काय चुकलेला आहे आणि त्याच्यानंतर लगेचच त्या ठिकाणी दावीद राजाने Yes, पश्चातापाची that's the most प्रार्थना केली. important thing, my dear people. First, when we realize, my dear people, or anybody coming and telling you, my dear people, or counseling, my dear people, the time we need to realize, yes, I'm making a mistake. Immediately, we have to really confess our sin and ask forgiveness, my dear तर people. होय माझ्या प्रिय, ज्यावेळेस आपल्याला असं कोणी येऊन सांगतंय की आपल्याला सल्ला देत आहे देवाचे सेवक तर आपण ते घेतलं पाहिजे आणि आपण लगेचच पश्चाताप देखील Many केला a time, पाहिजे. my dear people, we are ignored by many things in our life, what we have to do. But here, clearly, this chapter speaks, or this verse, speaks about clearly, my dear people. He came and he was told by King David that, yes, you have done a sin against God, my dear people. आणि होय माझ्या प्रियाने या ठिकाणी जसं नाथान संदेशाने त्याला सांगितलं की तू देवाच्या विरोधात पाप केलेला आहे. Amen. Then he makes a prayer of repentance, my dear मग people. त्याच्यानंतर त्या ठिकाणी दावीद राजाने Amen. पश्चातापाची Not for the whole, प्रार्थना but केली. here the Psalm 51 verse 7, clearly what David prayed, he said, purge me with hyssop, that I should be clean, wash me as shall whiter than the snow. आणि Hallelujah. मग स्वतः 51:7 मध्ये त्या ठिकाणी दावीदाने प्रार्थना केली. पश्चाताप आपण वाचूयात काय आहे. एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन, मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. Shuddhakaran. Hallelujah. Hallelujah. Amen. He speaks about repentance. He speaks about David's prayer. He says, Prabhu mala shuddhikaran kar. Hallelujah. म्हणजे या ठिकाणी काय सांगत आहे, माझं तू शुद्धीकरण कर, Amen. Cleanse me, he says. मला तू धू, He wash me, he says. तो मला तू धुवून शुद्ध कर. Amen. And how he say, what he say? Make me white as snow, he says. That was in Isaiah, says, my dear people. आणि दावीद राजा कसं म्हणतोय, कशा पद्धतीने मला तू शुद्ध कर किंवा धू बर्फाप्रमाणे शुभ्र, जसं आपण यशामध्ये वाचलो. Hallelujah. Yes, my dear people, our life is full of, my dear people, sin. We need to have the prayer of repentance. That sin also Jesus has taken. Only Jesus can wash away our sins by the blood of my dear people. तर होय माझ्या प्रिय, आपली जी प्रार्थना आहे ती अशा पद्धतीने असली पाहिजे पश्चातापाची, कारण ते सर्व पाप अगोदरच प्रभू येशू ख्रिस्ताने
वधस्तंभावरती घेतले आणि त्याने आपल्या बर्फासारखं Our तो शुभ्र God is a केलं. loving God, my dear आपला people. परमेश्वर प्रेमळ He loved परमेश्वर us with an everlasting love, my dear त्याने people. आपल्याला सार्वकालिकचं प्रेम केलेलं Our आहे. God is a compassionate God, my dear आपला people. जो परमेश्वर आहे तो Our God करुणाळू never leaves परमेश्वर and आहे. never forsakes, my dear आपला people. परमेश्वर कधी सोडत नाही, Our कधी God, टाकत He नाही. knows your problem, He knows your trials, He knows what He goes in your life, my dear people. आपला जो परमेश्वर आहे तो सर्व काही जाणतो की तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात, तुमच्या जीवनात काय घडत God आहे. knows what things you are going in your lives. परमेश्वर तुमच्या जीवनात काय घडत आहे ते सर्व In जाणतो. what trials and troubles you stand, God knows how much in value or God in the value God knows, my dear people. तुम्ही किती दरीमध्ये अडकलेले आहात, तुम्ही कोणत्या ठिकाणी आता उभे आहात ते सर्व परमेश्वर जाणतो. God loved us so much, my dear people. परमेश्वर आपल्याला भरपुरीची प्रीती And He केली has to remove everything, that problem of our life, my dear people. आणि तो आपल्या सर्व जीवनात सर्व त्रास काढायला तयार God आहे. Himself came from the heaven, my dear people. परमेश्वर स्वतः खाली आला माझे In the प्रिय form पुत्र. of His own Son, Jesus Christ. त्याच्या पुत्राच्या रूपामध्ये स्वतः परमेश्वर That's खाली what आला. in John 3:16 says, my dear people. आणि तेच योहान 3:16 For सांगत God आहे. so loved the world that He gave His only Son, that whoever believes in Him should not perish, but He have an everlasting, eternal life. Only in Christ there is eternal life, my dear people. आणि म्हणून योहान 3:16 ते सांगत आहे की देवाने जगाला एवढी प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, कारण जो कोणी त्याचा विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक See, जीवन God प्राप्त होईल. Himself is like He says, an everlasting love. It is not a temporary love, my dear people. God's love is yesterday, today, and forever, my dear people. God's love never change. His love is forever and ever, my dear तर people. म्हणून माझ्या प्रियानो, परमेश्वराचं जे प्रेम आहे ते काही तात्पुरतं प्रेम नाहीये, कारण तो म्हणतो मी काल आज व युगानुयुग सारखाच आहे. त्याची प्रीती जी आहे ती सनातन आहे. Hallelujah. आमेन. माझं प्रीती बदलत नाही. My love doesn't change, He says. तो म्हणते की माझी प्रीती कधीच बदलत नाही. Amen. The greatest love among the all love, my dear people. सर्व प्रीतीपेक्षा अतिशय उच्च अशी प्रीती ती The प्रभू. world, nobody knows what is the love, but God showed what is the love, my dear people. जगाला तर माहिती नाही प्रीती म्हणजे काय, पण परमेश्वराने संपूर्ण जगाला प्रीती दाखवून दिली. Amen. When He loved us, He showered not in a limited measurable which we can measure, but is a fullness of immeasurable love He has showered on the human, my dear. His love on the human. आणि ज्यावेळेस परमेश्वराने त्याची प्रीती दाखवली माझ्या प्रियानो, त्यावेळेस त्याने अशी तशी प्रीती नाही तर मनुष्य जातीवरती त्याच्या प्रीतीचा वर्षाव केला. Yes, there's a love, my dear people. होय माझ्या तो प्रीती There's a आहे. lot of love we can see in this world. आपण या जगात अनेक प्रीती Amen. पाहतो. The love which I am speaking is pure, speaks about the pure and the holy love which God has showered upon our life, my dear पण people. मी ज्या प्रीतीबद्दल बोलतो ते पवित्र प्रीती आहे, ज्याचा प्रीतीचा वर्ष आपल्या जीवनावरती होत आहे. Worldly love is a selfish love. कारण जगातलं प्रेम हे स्वार्थी प्रेम आहे. Worldly love will always have some expectation, my dear people. जगातल्या प्रेमामध्ये नेहमी अपेक्षा असतात. Nobody will have love, only have you have to love. But one who has loved, my dear people, God will love with the full measure of the love, my dear people. पण येशू सारखं कोणी प्रीती करू शकते. येशूचं जे प्रेम आहे ते अमर्यादित प्रेम आहे. He sent His Son Jesus. त्याने परमेश्वर त्याचा एकुलता एक पुत्र The पाठवला. Son, my dear people, He sent for us in His own, my dear people, for us, and the life He gave on the life or the cross of Calvary, my dear people. आणि परमेश्वराने त्याचा पुत्र आपल्यासाठी पाठवला, जेणेकरून त्याने आपल्यासाठी त्या वधस्तंभावरती मरण सोसावे. Second Thessalonians 2:16 says, 2 थेसलनी 3:16 सांगत आहे. 2:16 says, 2 थेसलनी 2:16 सांगत आहे. amen, He says, now may our Lord Jesus Christ Himself, a God of Father who loved us, see that, hallelujah, and gave us eternal comfort and good hope through grace, hallelujah. 2 थेसलनिकरास पत्र 2:16 सांगत आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि त्याने आपल्या प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली. Yugan Yug, hallelujah. See, that's what I'm trying to say, my dear people. He paid it, everything. That's what I'm saying. He says, now may the Lord Jesus Christ, what the Paul says, now may the Lord Jesus Christ Himself and God our Father who loved us eternal comfort, He says. म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणजे पौल काय सांगत आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आणि ज्याने आपल्या प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन केले तो आपला देव जो पिता. Amen. He gave us eternal comfort, my dear people. त्याने आपल्याला Who युगानुयुगाचे can say सांत्वन this? दिले. Yes, only God there's a eternal comfort, my dear people. आपल्याला युगानुयुगचा त्या ठिकाणी आराम कोणी दिलेला आहे. Nobody will say in the world that yes, you got the eternal comfort, my dear people. जगामध्ये असं कोणीच म्हणू शकत नाही की हो तुम्हाला युगानुयुग सांत्वन. Yes, in the world, people die. Amen. They say yes, you are gone in the heaven, but nobody knows where go. But one who believes, one who knows Jesus Christ who died on the cross of Calvary, he will understand what I'm trying to say, my dear people. It is an eternal comfort. It is what
God has done on the cross of Calvary, my dear people. होय माझ्या जगात लोक म्हणतात की हो मेल्यानंतर स्वर्गात गेलेले, पण आपल्या कोणाला माहिती नाही. पण जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला त्या ठिकाणी सार्वकालिक जीवन प्राप्त होते. Amen. And it says good hope through grace, my dear people. आणि काय सांगितलं की कृपेद्वारे त्या ठिकाणी आशा आहे. John 16 verse 27 says, योहान 16:27 for सांगत Father आहे himself loved, my dear people. की पित्याने स्वतः प्रीती See, केली. Father himself, he has loved us, my dear people. पित्याने स्वतः आपल्या प्रीती केली. Amen. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Amen. For Father himself loves you because you have loved me and you have believed that I come from the God. That was the love, my dear people. What speaks about the love, the Father's love that Jesus is explaining, my dear people. आणि आपल्याला येशू त्या ठिकाणी सांगत आहे की पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे. Hallelujah. The greatest love among all, my dear people. म्हणजे सर्वांमध्ये सर्वात The महान असं love प्रेम, is a pure love, the holy love, my dear people. म्हणजे जे असं पवित्र प्रेम जे आहे ते परमेश्वराचं प्रेम. Amen. The love was demonstrated on the cross of Calvary. आणि जी ती प्रीती आहे ते काल्वरीच्या वधस्तंभावर दाखवून Amen. दिली. On the cross openly, not doing anything, the love was demonstrated on the cross through the Lord Jesus Christ. आणि त्या काल्वरीच्या वधस्तंभावरती उघडपणे परमेश्वराने त्याची प्रीती येशूद्वारे दाखवून दिली. God sent Jesus परमेश्वराने येशूला to पाठवलं die on our place. आणि आपले ठिकाण होतं ते पण आपल्या ठिकाणी येशू मेला. Yes. We might be gone on the cross because of our sin, but there will be no completion. But Jesus, no sinless, the love, the pure love, who paid it all, he went on the cross on behalf of us, my dear people. तर माझ्या प्रियानं जे ठिकाण काल म्हणजे वधस्तंभावरती खिळणं बहुतेक आपल्यासाठी होतं कारण आपण पापी होतो, पण आपण जर खिळलं गेलं असतं ते पूर्ण झालं नसतं. म्हणून पिता परमेश्वराने येशूला पूर्ण करण्यासाठी पाठवून That's दिलं. what Galatians 1:4 says, my dear आणि people. म्हणून तेच गलाती 1:4 सांगत आहे Who gave himself for our sins. की ज्याने आपल्या पापांसाठी स्वतःला दिलं, Who gave us? ज्याने दिलं आपल्या स्वतःसाठी. For our sins, who can give us, my dear people? कोण देऊ शकतो माझ्या Amen. God प्रियानं? gave us himself, my dear people, to deliver us from the present evil age according to the will of our God the Father, my dear people. आणि म्हणून देव पित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले. स्वतःला दिलं. See that Jesus himself gave. Hallelujah. म्हणजे येशूने स्वतःला दिलं माझ्या प्रियाने. How you gave? कसं दिलं? How he gave? कसं This दिलं? present evil age, he says. तरी काय सांगितलं? सांप्रतच्या दुष्ट युगापासून. Yes, this world is evil age, my dear people. होय माझ्या प्रियाने, हे जग हे दुष्ट युग आहे. Nobody is nobody, my dear people. कोणी कोणाचं नाहीये माझ्या प्रियाने. Everybody is selfish, my dear people. प्रत्येक जण स्वार्थी आहे. Everybody live when it comes to the time of things, they will live and they will speak, my dear people. प्रत्येक जण वेळ आली की बोलून दाखवतात त्यांच्यानुसार ते I वागतात. tell you, my dear people, in my life, मी माझ्या जीवनात सांगतो माझ्या प्रियांनो, I know what I have gone through in my माझ्या life. जीवनात मी कोणत्या गोष्टीतून गेलेलो आहे. I have gone to the extreme of the extreme, my dear people. But what people have done, I know God is the witness, my dear people. मी अतिशय एवढ्या उच्च पातळीमधून गेलेलो आहे की पण मला माहिती की परमेश्वर माझ्या जीवनात काय केले, What people have done in my आणि life. लोकांनी माझ्या जीवनात काय केलेलं आहे. God knows, my dear people. परमेश्वर जाणतो माझ्या प्रियांनो. That is why, my dear people, it's very important to live. This life, this time is a very evil time, my dear people. आणि म्हणून सांगितले की आता हा जो काळ आहे, जो युग आहे ते फार दुष्ट आहे. That is why he says, how Jesus did according to the will of the God, the Father, my dear people. आणि म्हणून काय सांगितलं, येशूने कसं केलं, देव जो पिता त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या केलं. इच्छेप्रमाणे येशूने केलं. Hallelujah. Hallelujah. He paid it all that I owe. Hallelujah. त्याने काय सांगितलं की मी सर्वस्वाचं मोल दिलेलं आहे. Hallelujah. Praise the Lord, my dear people. हालेलुया. What does Jesus says about himself, my dear people? येशू स्वतःबद्दल काय सांगत आहे? Amen. I told about it, the Father's love. I'll see what Jesus says himself, about himself, my dear people. What does Jesus says about himself? जसं आपण आता पित्याच्या प्रीतीबद्दल बोलत, आपण येशू स्वतःबद्दल काय Yes, we have to सांगतो? understand, my dear people. When I say paid it all, it comes from the heaven. It comes the Father. It comes the Jesus. How it does, my dear people. How it works, my dear people. तर म्हणून जेव्हा मी बोलतो की सर्वस्वाचं मोल दिलेलं आहे, तर हे खालून येत नाही माझ्यापर्यंत, स्वर्गातून येतं, पित्यापासून येतं, येशूपासून येतं. Amen. तर आपण ते When पाहूया. from Jesus came, येशू कुठून आला? that's what John 3:16 says. योहान 3:16 He तेच सांगतो. came from the heaven and he is in the heaven. Hallelujah. आणि तो स्वर्गातून आला आणि तो स्वर्गात आहे. That's what Jesus says. येशू तेच That's म्हणत what आहे. John 3:13 says. म्हणून योहान 3:13 तेच सांगत आहे. No one has ascended into heaven except one who descended
from the heaven the Son of Man. Hallelujah. योहान 3:13 काय सांगत आहे त्या ठिकाणी? स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. Hallelujah. आमेन. See that Jesus says himself, my dear people. जे येशू स्वतः No one is सांगत आहे. ascended, he says. कोणीही चढलेलं नाही. Into the heaven, he says. स्वर्गात कोणी चढलेलं Except नाहीये. who is descended, my dear people. म्हणजे जो ज्याच्या वाचून पाठवलं त्याच्या वाचून दुसरं कोणी चढलेलं नाही. Descended from the heaven. Hallelujah. आणि कोण आलेलं होतं? The Son of Man. जो मनुष्याचा पुत्र. Praise the Lord. हालेलुया. What he does, my dear, he claims to be the present everywhere. आणि त्याने काय केलं की प्रत्येक ठिकाणी तो पोहोचत होता. येशूने प्रत्येक ठिकाणी. सांगितलं मी सगळीकडे आहे. Amen. He claims. त्याने कबूल केलं Jesus की claimed that I am everywhere. येशूने कबूल केलं की मी सर्वत्र आहे. Amen. Amen. What he says in Matthew 18:20, my dear people. मत्तई 18:20 काय सांगत आहे? Amen. For there 2 or 3 gathered in my name, there I am among them, he says. That means he present everywhere. Who can be present? Only God can present everywhere. Hallelujah. Jesus present everywhere, my dear people. म्हणून मत्तई 18:20 मध्ये काय सांगत आहे की कारण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमतील त्या ठिकाणी मी उपस्थित आहे. येशू काय म्हणतो? मी सर्वत्र आहे, He is उपस्थित आहे. every place, my dear people. येशू प्रत्येक ठिकाणी He आहे. did it everything. Yes, only God can, my dear. Only Jesus paid it all, and we owe, my dear people. आणि फक्त येशूने सर्वस्वचं मोल दिलेले आहे. आपण त्याचे कर्जदार आहोत माझ्या Amen. प्रियांनो. What he says? He says he came in his Father's name. Hallelujah. काय म्हणाला येशू त्या ठिकाणी? तो त्याच्या पित्याच्या नावाने आलेला आहे. My dear people, write it down. What does Jesus says himself about himself? That I am explaining you all, my dear people. म्हणजे माझ्या प्रियांनो तुम्ही लिहून ठेवा येशू स्वतःबद्दल काय सांगत आहे. Amen. Amen. First I said he came from the heaven and he is in the heaven, my dear people. सर्वात पहिलं मी सांगितलं की तो स्वर्गातून आला आणि तो आता स्वर्गात आहे. That's what John 3:13 says. योहान 3:13 तेच सांगत Amen. आहे. Second 18:20 that he is present everywhere. आणि नंतर मत्तई 18:20 मध्ये सांगतो सर्वत्र उपस्थित Amen. I आहे. told you, my dear, when we pray, when we come together, what will Jesus stands in midst. He hears our conversation. He hears our prayer, my dear people. म्हणून माझ्या प्रिय आपण प्रार्थना करतो किंवा सर्व एकत्र येऊन प्रार्थना करत असताना येशू आपल्या मध्ये उपस्थित आहे. तो आपली प्रार्थना ऐकतो. That is the promise. आणि Matthew ते आपल्याला 18:20 वचन says, देतो. my dear people. आणि मत्तई 18:20 मध्ये तेच आहे आपल्याला वचन दिलेलं Amen. आहे. And he says, again he says, he came in his Father's name. Hallelujah. That means Jesus came in the Father's name. No other name, my dear people, except he has come in the Father's name, my dear people. आणि येशू काय सांगत आहे की मी माझ्या पित्याच्या नावाने आलेलो आहे. तर आता ते दुसऱ्या कोणाच्या नावाने तर पित्याच्या That's what मर्जीने. John 5:43 says, hallelujah. आणि म्हणून त्या ठिकाणी योहान 5:14 सांगत आहे. 5:43 says, सॉरी योहान 5:43 सांगत I आहे. have come in my Father's name to do not receive. If another comes in his own name, you will receive him. Hallelujah. योहान 5:43 काय सांगते? मी आपल्या पित्याच्या नावाने आलो आहे पण तुम्ही माझा स्वीकार करीत नाही. दुसरा कोणी स्वतःच्या नावाने आला तर त्याचा तुम्ही स्वीकार करा. Yes. दुसऱ्या कोणाच्या नावाने तुम्ही लगेच स्वीकार करता. See that clearly Jesus says, Amen. I have come in my Father's name. येशू स्पष्ट सांगत आहे की मी माझ्या पित्याच्या नावाने आलेलो आहे. त्याच्या नावाने आलं. Amen. आमेन. And you do not receive me, he says. आणि तुम्ही मला स्वीकारत नाही असं ते म्हणत Amen. आहे. पण दुसऱ्या कोणाचं नाव आलं तर तुम्ही लगेच तुम्ही काय करता? स्वीकार. स्वीकारता. Hallelujah. आमेन. We need to understand, yes, Jesus, what he did on the cross of Calvary, he has come under God's will. He went on the cross of, it is the will of God, my dear people. होय माझ्या प्रिय आपल्याला समजलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे की पित्याच्या मर्जीप्रमाणेच येशूने केलेलं आहे. Amen. आमेन. We need to really know and understand the life of Jesus. म्हणून आपण खरोखर येशूचं जे जीवन आहे ते समजून घेणं फार गरजेचं Amen. आहे. The life which he walked on the face of the earth when he was alive. Amen. He is alive, my dear people. He is not dead. But what he has done, what he presented himself, and what you all did, my dear people, what he did on the cross of Calvary, my dear people, we need to understand that, my dear people. तर माझ्या प्रियानं आपला प्रभू येशू ख्रिस्त सार्वकालिक जिवंत आहे. पण जेव्हा तो पृथ्वीवरती होता तेव्हा त्याने काय केलं? तो लोकांच्या मध्ये असायचा. त्याने आपल्या सार्वकालिक जीवन दिलेले आपण ते समजून घेणं फार गरजेचं आहे. His journey from the Jerusalem to Kolkata, it was the journey of the life-changing for all of us, my dear people. प्रभू येशू ख्रिस्ताचा जो प्रवास होता त्या ठिकाणी यरुशलेम ते गोलगत्तापर्यंत आपल्याला समजलं पाहिजे कारण ते आपल्यासाठी जीवन बदलणारा त्याचा प्रवास होता. If you go and meditate on that, if you if you watch the Passion of Christ, I always watch Passion of Christ. If you watch that, you will understand in what pain and agony
what that distance was so much easy for him? No, my dear people. He made it easy that we may become easy in him, my dear people. तर माझ्या प्रियानं, तर तुम्ही पॅशन ऑफ क्राइस्ट पिक्चर जो आहे तो पाहू शकता. तुम्हाला समजेल त्या ठिकाणी, किंवा त्याचं वचन वाचा, मनन करा. तुम्ही पहा माझ्या प्रियानं, की तुम्हाला सध्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो प्रवास होता तो सोपा प्रवास नव्हता, पण त्याने तो प्रवास सोपा केला आपल्यासाठी, जेणेकरून आपण ख्रिस्तामध्ये सोपे आपल्या सर्व गोष्टी घडल्या आपला पाहिजे. मार्ग सोपं व्हायला पाहिजे म्हणून, आपला त्रास आपल्यावर नाही पण त्याच्यावर टाकण्यासाठी. Only for saying we say yes he walked, but go close your eyes and see and watch what painful agony he walked from the Jerusalem to Golgotha. It was a nightmare, my dear people. माझ्या प्रियानं, जसं आपण फक्त बोलायला की हो प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी यरुशलेम ते गोलगोथापर्यंत चालत गेला, प्रवास केला, पण माझ्या प्रिय तुम्ही डोळे बंद करा, तुम्ही पहा, तुम्ही मनन करा आणि पहा, तुम्हाला समजेल की येशू कशा पद्धतीने तो चालला. Every step, you just watch it. What step he has taken in an extreme level to save and to change our life. आपलं जीवन बदलण्यासाठी, आपल्या तारण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने एक अतिशय जास्तीचं पाऊल उचलून त्यांनी कशा पद्धतीने सर्व पावलं घेतली ते तुम्ही पहा माझ्या No प्रिय. man can do it. कोणी हे कोणता मनुष्य And करू never शकत will नाही do it. आणि कधी कोणी करणार पण नाही. And Jesus did on the cross, my dear people. प्रभू येशू ख्रिस्ताने कालूरच्या वधस्तंभावरती केले माझ्या प्रिय. So my dear people, the next week it's already today is a breaking of bread. I'm going to discontinue because it will take more lengthy time. Because next week again I'll continue this message, my dear people. तर माझ्या प्रेरणा आज प्रभू भोजन आहे म्हणून आता संदेश इथेच थांबवतो. पुढच्या आठवड्यामध्ये हाच संदेश आपण चालू ठेवूया. Amen. I'm just explained, and I'll explain you more, my dear. What Jesus does, the work that only God can do, my dear people. म्हणजे मी तुम्हाला काय स्पष्ट करून सांगत आहे की येशूने जे कार्य केले ते फक्त पित्या परमेश्वराच्याच मर्जीनुसार Next week होऊ शकते. onwards I'll speak that, my dear people. मी त्याच्यावरती पुढच्या आठवड्यात बोलेन Amen. माझ्या How प्रिय. Jesus, like every circumstances, He has done it, and we can see that what we are in this present age, it has done everything, but only we cannot see, but only we can go through, but we can see that yes, my work is Jesus complete. I have to just walk because God has made my easy walk in my life in this world, my dear people. तर माझ्या प्रियानं आपण फक्त एकच पाहिलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताने कालवरीच्या वधस्तंभात सर्वस्वाचं मोल दिलेलं आहे. माझा मार्ग त्याने सोपा केलेला आहे. आता मला फक्त त्याच्या मार्गावरती चालायचं, त्याच्याकडे पाहायचंय. Just see what God has done. तर पहा माझ्या प्रिय, फक्त पहा की येशू परमेश्वराने काय केलेलं आहे. His journey. त्याचा प्रवास आठवा. So my dear people, तर माझ्या प्रियांनो, wherever you are watching, just close your eyes right now. तुम्ही आता जिथे कुठे पाहत आहात फक्त आपले डोळे बंद करा. I want you should all close your eyes. माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी डोळे बंद करावेत. Don't disturb yourself in any other things. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही गोष्टी स्वतःला तुम्ही ते And I want to use just see that night from where the Garden of Gethsemane, where Judas gave a kiss to Jesus. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी त्या गेत्समनी बागेपासून आठवण करा, मनन करा की ज्या ठिकाणी यहुदाने प्रभू येशू ख्रिस्ताला मुका दिला. For few coins. फक्त silver काही coins. चांदीच्या नाण्यांसाठी. From that night, the journey till the Good Friday. त्या रात्री पासून आणि उत्तम शुक्रवारपर्यंतचा तो प्रवास. Just close your eyes and look, my dear people. फक्त डोळे बंद करून आठवा माझ्या प्रियांनो. It was not easy, my dear people. ते सोपं नव्हतं माझ्या प्रियांनो. Jesus knew what will happen and he was ready to do the God's will, not his will, my dear people. आणि येशूला माहिती होतं माझ्या प्रियांनो, पण त्याने स्वतःची मर्जी नाही तर पित्याच्या मर्जी स्वतः आपल्यासाठी केलं माझ्या But he know I am doing for everyone. He did for us, my dear people, according to the God's will. He did for us, my dear people. Who can do it, my dear people? Even today, this age, nobody gives for nobody, nothing, my dear people. It is God who has complete, gave us Jesus to do the complete for our lives. होय माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं की तो कोणासाठी करतोय, तो आपल्यासाठी त्यांनी केलं, पित्याच्या मर्जीनुसार त्याने केलं. आता आपण पाहतो की लोक कोणी कोणाचं नसतं, पण प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वस्वासाठी केलं. My dear people, तर माझ्या प्रियांनो, see the hands of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताचे हात पहा, See his back. त्याची पाटण पहा. You see the plain back, or you can see the bruised back, my dear people. त्याची पाटण जी ती सपाट पाहताय की तुम्ही दुसरं पूर्ण छेदलेलं आहे ते तुम्ही पाहताय, जखमी पाहताय. It was 39 strap त्याच्या on the back. त्याच्या पाठीवरती 39 फटके पडले.
it was bitten with much strength on his back. आणि त्याच्या त्या पाठीवरती एवढं जास्तीत जास्त सामर्थ्याने त्याला मारण्यात आलं. Yes, the soldier was nice, hefty. आणि त्या ठिकाणी जे ते सैन्य जे शिपाई होते त्यांनी त्या वस्तू घेऊन त्याच्याने ते मारले. चांगले तंदुरुस्त जाड होते. ते ताकदीने त्यांनी ते शरीरावर मारले. Can you imagine? तुम्ही कल्पना करू शकता With that strength, with that forehand, they whipped on his back 39 strength. आणि जे शिपाई जे एकदम ताकदवर होते त्यांनी त्याच्या पाठणीवर 39 फटके दिले. Both the hand was tied त्याचे दोन्ही हात बांधून ठेवले and they were whipping at back, my dear people. आणि ते त्याच्या पाठीवर मारत होते. माझ्या They were whipping and whipping 39 strap, my dear people. माझ्या प्रियानो मारत होते 39 फटके त्याने असे मारले. He just blood was bruising from his back. त्याच्या पाठणीतून ते रक्त वाहत The होतं. flesh was came out from his body. त्याच्या शरीर म्हणजे त्याचं जे मांस आहे ते त्याच्या शरीरातून बाहेर येत होते. Even the bone could see, my dear people. त्याचे हाड देखील दिसत होते माझ्या प्रियाने. Nobody has mercy over there upon Jesus. येशूवरती त्या ठिकाणी कोणीही दया दाखवली नाही. Nobody, my dear people. कोणीच नाही माझ्या प्रियाने. Nobody. Hallelujah. कोणीच नाही माझ्या प्रियाने. You might be shouting and shouting, but I believe you might be saying and crying to the Lord, I am doing your will to save these people. आणि त्या ठिकाणी तो ओरडत होता, आवाज देत होता, आरोळी करत होता. पण येशू म्हणत होता की परमेश्वरा मी तुझ्या मर्जीनुसार लोकांना तारण्यासाठी मी सर्व करत आहे. He was watching you, my dear people. तो माझ्या प्रियानो येशू आपल्या He सर्वांकडे was पाहत watching होता. us, my dear तो people. आपल्या सर्वांकडे पाहत होता In what we are, my dear people. की आपण कोण आहोत, How we are troubled in our life. आपल्या जीवनात किती त्रासलेले What we are आहोत, sin and we are in the death. You want to remove from our death, my dear की people. आपण कोणत्या पापांमध्ये आहोत. आपल्याला त्या त्रासातून पापातून बाहेर काढण्यास पाहत होता. Yes. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, Ramashanta. खराबशाखांती. It's like you just putting that song, you can just close eyes and just hear. ते गीत माझ्या प्रिय तुम्ही फक्त डोळे बंद करून सर्वांनी ऐका. You will just feel the presence, my dear people. तुम्हाला त्याचे सानिध्य जाणून येईल. Just worship. त्याची आराधना करा. Lift your hands and worship, my dear people. आपले हात उंच करून त्याची आराधना करा माझ्या Oh, प्रिय. thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. Thank you. धन्यवाद येशू राजा. धन्यवाद प्रभू. Oh, Ramashanta. He will just touch you right तो now. तुम्हाला आता स्पर्श करेल माझ्या प्रिय. Just feel you right now. तो तुम्हाला आता भरत आहे. I stand hallelujah. Jesus died my soul to save. My lips just to praise you. Hallelujah. Thank you, Jesus. Jesus paid all I owe. Sin and love and crimson strain, He washed me white as snow. Jesus paid it all. Yes, He has paid it all on the cross, my dear. होय माझ्या प्रियाने त्याने वजन समोर ते सर्व काही मोल दिलेलं आहे. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. Just praise Him, my dear. त्याची आराधना करा, त्याची Worship स्तुती Him. करा माझ्या प्रिय. Praise Him, praise Him, praise Him. What He has done on the cross, my dear people. त्याने वजन समोर ते जे काही ठरवलं Oh, ते thank स्तुती you, करा Jesus. माझ्या. Praise Him, one who has paid my debt, my dear people. त्याने आपल्या मरणाचे मोल दिलेले आहे, त्याची स्तुती करा माझ्या प्रिय. Yes. Yes, He died for me, my dear people. होय माझ्या प्रियाने तो माझ्यासाठी मेला. Worship, worship.
आता अभिषेक वाहत आहे. Receive the touch right now. आता देवाचा स्पर्श स्वीकारा. Everything is prayed. This is the time you need to just claim it right now, my dear people. त्याने सर्वस्वाचा मोल दिलेला आहे. फक्त तुम्हाला It is the स्वीकारायचं time आहे. of claiming right now. फक्त स्वीकारायची वेळ आहे And you have to say, माझ्या. yes, Jesus paid. I am set free from every bondage of my life. आणि होय माझ्या प्रिय, फक्त स्वीकार आणि म्हणा की प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या सर्व बंधनातून मला मुक्त He केले. has conquered the death, my dear people. त्याने मरणावरती विजय He मिळवला has healed the body, my dear people. त्याने आपल्या शरीराला He आरोग्य has दिलेलं removed आहे. our sorrows, my dear त्याने आपले people. दुःख He काढले has माझ्या प्रिय. removed our burden, my dear people. आपली ओझी त्यांनी He काढली. has healed the leper. त्याने त्या He कुष्ठरोगीला has बरं melted केलं. the heart like stone, my dear people. त्याने ते दगडमय हृदयाला मांसमय He हृदय has केलं. multiplied everything. त्याने सर्व काही बहुगुणित He केलं. multiplied the bread and the त्याने fish. भाकर व मासे बहुगुणित Oh, he केले. healed the paralytic, my dear त्या people. ठिकाणी त्याने He has पक्षी power over everything, my dear people. त्याला प्रत्येक गोष्टीची सामर्थ्य आहे Oh, माझ्या प्रिय. praise Him, praise Him, praise Him, my dear त्याची people. स्तुती करा, स्तुती He has करा, gave स्तुती us करा. new life, my dear people. त्याने आपल्याला नवीन One जीवन who has दिलेलं आहे. paid my debt, my dear त्याने people. आपल्या मनासाठी His मोल name दिलेला is आहे. Jesus. त्याचं नाव आहे His येशू. name is Jesus. त्याचं नाव आहे येशू. One who paid, my dear people. त्याने प्रत्येक One who गोष्ट मोल दिली आहे. paid. मोल One दिले who माझ्या. raised me, my dear people. त्याने आपल्याला उचलले This माझ्या life has प्रिय. raised from the dead, my dear त्याने आपल्या people. मरणातून उचलले He माझ्या प्रिय. has our life was dead. He raised us from the dead, my dear people. आपलं जीवन जे मेल्याप्रमाणे तो त्याने आपल्याला He's त्याच्या touching you right मरणातून now. उचलले. तर तो तुम्हाला स्पर्श Receive the touch करतात. right now. त्याचा स्पर्श Receive the स्वीकारा. healing right आता now. आरोग्य स्वीकारा. Receive the touch right now. आता Be आरोग्य healed स्वीकारा. in Jesus' name. येशूच्या नावात बरे Everything व्हा. that you right now, you claim right now, my dear people. आता तुम्ही जे काही I want to tell you स्वीकारता, everyone, my dear people. प्रत्येकाला सांगू इच्छितो, Anything right now. काहीही असो, You claim it right तुम्ही now. आता फक्त स्वीकारा. You will be, that everything is answered on the cross. आता तुम्ही जे काही स्वीकारता ते सर्व Every वधस्तंभाची problem, उत्तरे. look to the cross right now. प्रत्येक त्रासामध्ये वधस्तंभाकडे पहा. Every problem you are with what you are going right now, look to the cross. तुम्ही आता ज्या कोणत्या त्रासातून जात आहात फक्त What वधस्तंभाकडे share पहा. your problem is been solved by Jesus on the cross of Calvary, not now, 2020 years back, my dear तर people. माझ्या प्रियानं तुमचे जे काही त्रास आहे त्या वधस्तंभावरती सर्व काही अगोदरच म्हणजे 2020 वर्षा अगोदर प्रवेश ख्रिस्ताने सर्व मोकळे केलेले, आता नाही माझ्या प्रियानं. Nothing is left, my dear people. त्याने काहीही So, ठेवलं my नाही. dear people, why you are worried? मग तुम्ही का चिंता Why you are करता so बरं? तुम्ही tense? काय एवढं व्यस्त God is आहात? able to take care of your life. तुम्ही स्वतः आता म्हणजे He will- तुमच्याकडे he will कुवत आहे का bless you तुमच्या right जीवनाची now. काळजी घेण्याची, तर You तुम्हाला आशीर्वादित receive करत the आहे. healing right तुम्ही now. आता आरोग्य स्वीकारा. Oh, He's doing a miracle right now. आता चमत्कार Oh, करत He's आहे. healing your body right आता now. तुमच्या शरीराला बरं Yes, करत आहे. receive the touch right स्वीकारा, स्वीकारा, now. आता Oh, स्पर्श receive. स्वीकारा. It's just like something is happening right now, my dear people. आता काहीतरी घडत आहे Oh, माझ्या प्रिया. hallelujah. Ira shantori manda lava raba lava. Oh, Lord is touching everyone right आता now. परमेश्वर प्रत्येकाला Every स्पर्श weak करत आहे. body be healed in Jesus' name. सर्व अशक्त शरीर आता आरोग्य प्राप्त Every करत आहे. mental tension is be healed in Jesus' name. सर्व मानसिक जो त्रास आहे तो आता Every क्षेत्र बरा होत person आहे. who's carrying the burden in their heart concerning the family, right now the burden is just roll in Jesus and say, yes, Jesus, you paid it all on the 2020 years back. I claim it. I am set free because you did it for me. आणि जी प्रत्येक व्यक्ती हृदयामध्ये कुटुंबासाठीचं ओझं बाळगत आहे, त्रास, त्या ठिकाणी त्यांना चिंता लागली की माझ्या कुटुंबाचं काय होईल, आता परमेश्वर तुमच्यासाठी सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने 2020 वर्षा अगोदर प्रत्येक गोष्टीचं मोल दिलेलं आहे माझ्या Receive the प्रिया. touch right now. तो तुम्हाला आता स्पर्श करत आहे. Receive right now. आता स्वीकारा. Oh, He's filling you right तो now. तुम्हाला आता भरत He's आहे. receiving your touch. Receive the touch in the name of Jesus. येशूच्या नावात He's स्पर्श touching your स्वीकारा. mind right now. तुमच्या मनाला तो स्पर्श He's करत आहे. touching your body right तुमच्या now. शरीराला स्पर्श Yes, करत आहे. many bodies are weak bodies. होय माझ्या प्रिया, आता अनेक शरीर जे The अशक्त weak आहेत body, Jesus said, He is strengthening your body right आणि now. आता येशू म्हणत आहे की तुमच्या अशक्त शरीराला Receive the सशक्त strength करत right आहे. now in Jesus' आता name. शक्ती स्वीकारा येशूच्या नावात. Every sick body be healed in Jesus' name. येशूच्या नावात प्रत्येक Every अशक्त pain in शरीराचं the बरं होत leg आहे. be healed in Jesus' सर्व name. पायाचं दुखणं आता बरं होत आहे. Every cancer right now, I rebuke in Jesus' name. Cancer, you go in Jesus' name and receive the healing in Jesus' name. सर्व कॅन्सरला मी प्रभू येशूच्या नावात धमकावतो, आता तुम्ही आरोग्य स्वीकारा. Receive the healing in Jesus' name. येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. Every broken heart be healed in Jesus' name. प्रत्येक तुटलेल्या हृदय आता बरं होते Yes, every येशूच्या नावात. wound is be healed right now. प्रत्येक जखम आता बरं होत आहे. Oh, by the Lord Jesus right now. प्रभू येशूद्वारे माझ्या Oh, प्रिया आता या वेळेला hallelujah. Receive the miracle, the miraculous blessings in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये चमत्कारिक आशीर्वाद स्वीकार आपल्या Yes, जीवनामध्ये. all that you have received, my dear people. सर्व काही I want to स्वीकारा.
tell you, you will testify, yes, Jesus did miracle in my life. आणि मी सांगतो माझ्या प्रियाला की तुम्ही साक्ष देताल की येशूने माझ्या जीवनात केलं. Whatever you asked, today you have received, my dear people. तुम्ही आज जे काही मागताल माझ्या प्रिया ते सर्व तुम्ही Naturally, स्वीकारताल. physically, materially, anything. Today, what you ask, God has given to you. He has blessed you. आत्मिक, शारीरिक, भौतिक, आर्थिक तुम्ही कोणत्याही स्वरूपामध्ये मागताय ते तुम्हाला आशीर्वाद त्याने केलेला आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lift your hands, say, Lord, I thank you. आपले हात उंच करून सांगा प्रभू धन्यवाद येशू. Praise Him, my dear people. त्याची स्तुती करा माझ्या Praise Him all the time. प्रत्येक वेळेला त्याची स्तुती करा माझ्या Never प्रिया. tire of praising Him, my dear त्याची people. स्तुती करायला कधी दमू Always नका. glorify Him. नेहमी त्याचा गौरव करा. Praise Him, praise Him, praise Him. त्याची स्तुती करा, स्तुती करा. Yes, touch you and heal you, my dear people. त्याने तुम्हाला स्पर्श केला आणि आरोग्य दिलेलं In आहे. Jesus' name. येशूच्याच नावात. Amen and amen. आमेन आणि आमेन. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. I believe you all are touched and blessed, my dear people. मी विश्वास ठेवतो माझ्या प्रिय, तुम्ही सर्वजण आज आशीर्वादित झाले, तुम्हाला देवाचा And स्पर्श I झालेला believe आहे. you, like really God has spoken to you, and really what is the real thing you might understand of the spiritual things through the word of God. And I tell you, you are the conqueror. See, because Jesus has conquered over everything. He has given victory for our life, my dear people. तर माझा विश्वास आहे माझ्या प्रियांना, आज तुमच्याशी परमेश्वर बोललेला आहे आणि तुम्हाला ते वचन प्राप्त झालेले आहे की परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठिकाणी काल्वरीच्या वधस्तंभावरती त्याने मरणावरती विजय मिळवतो. तुम्ही तुमच्या परिस्थितीमध्ये तो तुम्हाला नक्कीच विजय देईल. So don't miss this next week. It's a more deep we'll go and we'll understand the power, my dear Jesus, God's power, working miracle, my dear people. तर माझ्या प्रियानो पुढचा आठवडा कोणी चुकवू नका, कारण अजून त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत की देवाचं सामर्थ्य कसं He paid काय. it all. त्याने सर्वस्वाचं मोल He दिलेलं paid आहे. it all that I owe. Hallelujah. त्याने सर्वस्वाचं मोल दिले ज्याचा मी कर्जदार आहे. Praise the Lord. हालेलुया. God bless you. It's a time of breaking of bread. Shall we all just prepare ourselves and we'll just pray and start the breaking of bread, my dear people. तर माझ्या प्रियांनो, आता ही प्रभू भोजनाची वेळ आहे, तर आपण सर्वजण तयारी करूया. देवपा तुम्हाला आशीर्वाद देव. So all open our Bibles to 1 Corinthians 11:23 onwards. तर सर्वांनी आपलं बायबल आपण उघडूया. करिंथीस पहिले पत्र 11:23 पुढे. तर तुम्ही तयार आहात का? We'll just pray for this bread and the cup, my dear people. आपण सर्वजण हा प्याला व भाकरीसाठी प्रार्थना करूया. Thank you, Jesus. धन्यवाद, Thank you, येशू. Spirit also. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Father. धन्यवाद. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, you said do it in my name. तुम्हाला स्पर्श माझ्या नावाने हे करा. Because this is my body and this is my blood, you said, oh Father, which is shed for you. कारण पिता तू म्हणाला स्पर्श हे माझं शरीर आहे जे तुमच्यासाठी मोडण्यात Lord, I आलं. pray, bless this bread and this cup, oh Father. प्रभू मी प्रार्थना करतो त्या भाकरीला व या प्याल्याला तू आशीर्वादित As कर. people will eat and drink, oh Father, let them receive supernatural blessings, healing to their health and to their life, oh Master. आणि जसं परमेश्वर लोक ह्याच्यामध्ये सेवन करतील परमेश्वर त्यांना अलौकिकरित्या आशीर्वादित कर, आरोग्य तू दे प्रभू. Thank you, Father. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्याच नावाने प्रार्थना करतो. Verse 11:23 onwards. तर आपण सर्वांनी करिंथीस पहिलं पत्र 11:23 पुढे पाहूया. For I received from the Lord, which I also delivered to you, that the Lord Jesus, on the same night in which he was betrayed, he took bread, and when he had given thanks, he broke it and said, "Take, eat, this is my body, which is broken for you. Do this in the remembrance of me." मग कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. My dear people, माझ्या प्रियांनो, today we have learned Jesus paid it all. आज आपण जसं शिकलो की येशूने सर्वस्वाचं मोल दिलेलं And आहे. that was Jesus was explaining to all the disciples, "This is my body," he says, "broken for you. Do this in the remembrance of me." आणि येशू शिष्यांना तेच सांगत होता त्या ठिकाणी की हे माझं शरीर जे आहे तुमच्यासाठी मोडण्यात आलेलं आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे तुम्ही करा. My dear people, तर माझ्या प्रियांनो, today as I say, जसं मी not आज only be a बोलले, partaker of this bread, तर आपण या भाकरीतून फक्त म्हणजे सहभाग घेणारे नसावे. as I told you, you need to meditate. जसं मी You need to discern the Lord's body. जसं मी तुम्हाला बोललो की आपण फक्त बोलणार आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आपल्याला मनन करायचे, Discern the Lord's body. त्याच्या शरीराचं मर्म ओळखा. As in worship, I told you, don't only see, but discern His body, what He has done for our lives. जसं मी आराध्य तुम्हाला बोललो होतं, फक्त त्याच्या शरीराकडे पाहू नका, पण त्याचं मर्म ओळखा. He has done everything, my dear people. त्याने सर्व काही केलंय माझ्या His प्रियांनो. body was broken for us. त्याचं शरीर आपल्यासाठी मोडण्यात आलंय. Today we all stand to hear, we speak only
because his body was broken, my dear people. माझ्या प्रियानं आज त्याचं शरीर आपल्यासाठी मोडण्यात आलं. आपण आज उभे आहोत ते फक्त त्याच्या शरीरामुळे. Lord Jesus, I thank you. प्रभू येशू, मी तुझे आभार And you मानतो gave this life. की हे जीवन तू आम्हाला दिलंस. And to give this life, you went on the cross of Calvary. आणि हे जीवन देण्यासाठी तुझ्या कालवरीच्या The वधस्तंभावरती body was गेला. broken. तुझं शरीर मोडण्यात आलं. And today we all pray, oh Father, आणि आज आम्ही सर्व प्रार्थना करतो पिता, this life will live for your glory. की हे जीवन तुझ्या गौरवासाठी जगेल. Thank you, Father. धन्यवाद पिता. In Jesus' name I pray. येशूच्याच नावात प्रार्थना करतो. आमेन. Praise the Lord. हालेलुया. Those what he can, much of water baptist can partake of this bread till we have that worship song, and we'll all hold it together and we'll all eat it together as a family. ज्या कोणाचा पाण्यात बुडून बाप्तिस्मा झालेला आहे माझ्या प्रियानं, त्यांनी या भाकरीतून सेवन करा आणि आपण तोपर्यंत मग आराधनेमध्ये जाऊया. My dear people, you all are ready. We'll all take this in a worthy manner. माझ्या प्रियानं आपण सर्वजण योग्य रीतीने आपण भाकर सेवन करूया Just eat it and remember what he has done. आणि फक्त आठवण करा, त्याचं स्मरण करा त्याने आपल्यासाठी काय केले आणि मग खा. Thank you, Jesus. धन्यवाद, All येशू. eat together. आपण सर्वजण एकत्रित Please सेवन eat, करूया. claim healing, my dear people. आपली Anything which भाकर is, this is a time of where supernatural blessings and healing you'll receive. ही भाकर सेवन करत असताना अलौकिक आशीर्वाद तुम्ही स्वीकारा, अलौकिक आरोग्य स्वीकारा. So we all eat it together. आपण सर्वजण एकत्रित सेवन करूया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. In the same manner, he also took the cup after supper, saying, "This cup is a new covenant in my blood. This do as often as you drink it in the remembrance of me." मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. As often as you eat this bread and drink this cup, you proclaim the Lord's till he comes. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा My करा. dear people, माझ्या प्रियांनो, therefore, whoever eats this bread, his bread, drink this cup, Lord, in unworthy manner, he will be guilty of the body and the blood of Jesus, of the Lord. तर होय माझ्या प्रियाने, जो कोणी ही भाकर व हा प्याला अयोग्य रीतीने जर सेवन करेल तर त्यांना तो दोष लागेल माझ्या प्रियांनो. Let every man examine right now. म्हणून प्रत्येक मनुष्य स्वतःला तपासून पहा. We need to examine right now. म्हणून आपण स्वतःला तपासून पाहिलं पाहिजे. As let him eat bread and drink this cup. आणि म्हणून आपण जसं ही प्याला व ही भाकर सेवन करू. Just examine, स्वतःचं परीक्षण करा, स्वतःला तपासून पहा. my dear people. माझ्या प्रियांनो, This cup, this blood is shed on the cross of Calvary. हे जे रक्त आहे हे कालवरीच्या वधस्तंभावरती आपल्यासाठी सांडण्यात आले. Jesus, when he broke the bread, he said, "Do in the remembrance." येशूने ज्यास भाकर मोडली, येशू म्हणाला माझ्या स्मरणार्थ हे करा. When he took the cup, he also said, "This is a new covenant I'm making." He says, "Do often in the remembrance of me," he said. आणि ज्यास प्रभू येशू ख्रिस्त हा प्याला घेतला त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मला हा नवा करार आहे तर तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे Remember करा. what Jesus did on the cross. He paid it all, my dear people, on the cross. तर माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने कालवरीच्या वधस्तंभावरती काय केले, सर्वांचं मोल दिलेलं आहे. तर आठवण करा, He has purchased us with the blood. त्याने आपल्याला त्याच्या रक्ताने विकत The घेतलेलं आहे. price was given for us, our life. आपल्या जीवनासाठी त्याने मोल दिलेलं आहे. Our wages, sin of the wages were death, but the free gift
of God, through Lord Jesus Christ, He has given the eternal life, my dear people. कारण पापाचे वेतन मरण आहे माझ्या प्रियानं, पण प्रभू येशू ख्रिस्ताचे कृपादान आहे त्याच्यातून आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. It is the Lord Jesus Christ, my dear people. आणि सार्वकालिक जीवन आपलं येशू आहे माझ्या प्रियानं. He did it on the cross, everything. त्याने काल्वरीच्या वधस्तंभावरती सर्वस्व केलं, Everything. सर्व काही केलं. Say, Lord, please, like Isaiah, he prayed. You can pray right now. आता Isaiah 6:5. यशाया 6:5 प्रमाणे तुम्ही देखील आता प्रार्थना करू शकता. Lord Jesus, please forgive us. प्रभू येशू कृपया मला क्षमा कर, Cleanse me, wash me with your blood. मला ते रक्ताने धुवून शुद्ध कर, मला क्षमा कर My dear people, माझ्या He प्रियानं. shed that blood and gave us a new covenant, a new relationship, my dear people, with the Father. माझ्या प्रियानं त्याने त्याचं पवित्र मौल्यवान रक्त सांडून त्याने नवा करार केला, नवीन नातं दिलं आपल्याला पित्याबरोबर. All things has passed away. Behold, everything I made new. When we were far, but we now, because of this blood, we can come closer. The wall was broken, and we can call the Father above Father. Hallelujah. म्हणून माझ्या प्रिया जसं जुने ते होऊन गेले आहे, पाहता सर्व काही नवे झालेलं आहे. आणि त्याने आणि आपल्यामध्ये जे पित्यामध्ये जी काही पडदा होता, जी भिंत होती, त्याने ती मोडून टाकलेली आहे. What a joy. किती मोठा आनंद आहे There माझ्या is प्रिया. power in the blood of Jesus. येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. Hallelujah. धन्यवाद येशू, Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, we pray. प्रभू आम्ही प्रार्थना As you करतो, have shed this blood and gave your life for our life, today we pray, say, because of the blood we live and we glorify your name. आणि जसं प्रभू येशू ख्रिस्ता तुझं हे रक्त तू आमच्या जीवनासाठी तू सांडलंस, ते रक्त आम्ही स्वीकारतो आणि म्हणतो की आम्ही तुझ्यासाठी आम्ही जगू प्रभू. Thank you, Father. धन्यवाद येशू. In Jesus' name. येशूच्याच नावात प्रार्थना करतो. All those that taken commercial water baptism can partake of this cup. ज्या कोणाचा पाण्यात बुडून बाप्तिस्मा झाला त्यांनी याच्यातून सेवन करावे. Just make ready that you have just more worship song and we'll have जसं तुम्ही put पूर्ण it up and we'll take it together. तयारी करत असोस तर आपण एक आराधनेचं गीत लावलेलं आहे. नंतर तुम्ही तुमचा प्याला आपल्या हातात धरून ठेवा, आपण सर्व एकत्र सेवन करू. Thank you, Jesus. Bless you. तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. धन्यवाद येशू. Ready, my dear people, just hold it. We all drink it together. तर माझ्या प्रियानं आपण सर्वजण प्याला हातात धरूया आणि एकत्रित सेवन करूया. धन्यवाद येशू. धन्यवाद For this wonderful breaking of bread of Master. धन्यवाद प्रभू या सुंदरशा You all have taken the worthy manner of Master. आम्ही सर्वांनी योग्य रीतीने सेवन Thank you, केले. Lord. Once again, we are blessed with the supernatural blessings in this through this breaking of bread of Master. आणि प्रभू मला ठाऊक आहे परमेश्वरा की या प्रभू भोजनाद्वारे आज आम्ही अलौकिक आशीर्वाद स्वीकारलेले आहे. Thank you, Master. धन्यवाद All प्रभू. glory be to you. सर्व गौरव तुझ्याच नाव. Thank you. धन्यवाद प्रभू. In Jesus' name. येशूच्याच नाव. Praise the Lord. हालेलुया. I believe you all are blessed, my dear people. आणि विश्वास करतो तुम्ही सर्व आशीर्वादित आहात. Amen. Two blessings, anointing also, and second with the breaking of bread also. आणि देव अभिषेकाच्या प्रार्थनेद्वारे आणि प्रभू भोजनाद्वारेही. Amen. So God has blessed you, God has healed you, God has delivered you. Felt like yes, today really God has spoken to me what Jesus did, my dear people.
glorify Christ and glorify His name all the time. आणि माझ्या प्रिय देवाने तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे, स्पर्श केलेला आहे, आरोग्य दिलेलं आहे, तर नक्कीच त्याच्या गौरवासाठी तुम्ही त्याचा गौरव This करू शकता, life- साक्ष देऊ शकता. We need to give glory. That we need. Oh, what you want, what we can give. We can only say, Lord, I can give glory to you. Lord, I give glory because this life is God's life, and we need to give honor to Him, my dear people. कारण आपल्या ह्या जीवनात आपण दुसरं काय देऊ शकतो माझ्या प्रियाने? हे जीवन जे आहे ते परमेश्वराचं जीवन आहे आपल्याला दिलेलं, तर आपण त्या जीवनातून त्याला फक्त गौरवच देऊ So शकतो. God bless you, my dear people. तर देवबाप्पा तुम्हाला Next आशीर्वाद week देव. again we'll meet with the same message. Till then, God bless you. तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण हाच संदेश चालू ठेवणार आहे. तोपर्यंत देवबाप्पा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देऊ. आपण पुढच्या आठवड्यात सर्वजण भेटूया. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you lead by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, give and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap. Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850 199 587. You can also pay using the online transfer below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीख भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200001154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.